वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला। मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही। खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला। बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतील असं राऊत म्हणाले। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भेट झाल्याची चर्चा आहे। विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले असल्याची चर्चा आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचा इन्कार केला। तसंच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर नोटीस त्यांना धाडणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। दरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या प्रश्नावर खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन काय म्हणतात ते पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही फोनवर बोलणं झालं। मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात असावं जेणेकरून ही बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात जे काही हॉर्स ट्रेडिंग होतं तर ते टाळता येऊ शकतं। अतिरिक्त उमेदवार नको यासाठी मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। नाही पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाचे नेते आहात। मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात, मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं। मला याच्याबद्दल कुठलीही अधिकृत कल्पना नाही। मुळामध्ये विधान परिषदेवर उद्धवजी ठाकरेंनी जावं का प्रियंका चतुर्वेदींनी जावं किंवा आणखी कुठल्या सर्वसामान्य घरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी जावं हे उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख म्हणून ठरवतील। महाविकास आघाडीची एकच जागा संख्याबळानुसार विधान परिषदेवर जाऊ शकते। त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून त्यांना निर्णय घ्यायचा। त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये एक अनार 100 बिमार अशा पद्धतीची अवस्था आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।